चला तर मंडळी, आज आपण बघणार आहोत गोकुळाष्टमी स्पेशल एकदम छान अशी मिठाई आणि एकदम मटकीसारखे दिसते। डिझाईनही बघू शकता किती सुंदर आहे आणि खायलाही ही मिठाई खूप मस्त लागते। बनवायला अजिबात खूप जास्त वेळ लागत नाही। खूप साधी सिंपल आणि मस्त रेसिपी आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्ट व्यवस्थित समजेल। त्यामुळे व्हिडिओमध्ये स्किप करू नका। एकदम मस्त आणि गॅसचा वापर अजिबात नाही। गॅसचा वापर न करता ही रेसिपी आज आपण करणार आहोत। या ठिकाणी चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। दिसायला जितकी सुंदर दिसते, खायला पण तितकीच छान आणि मस्त आहे। कोकोनट पासून तयार होणारी रेसिपी गोकुळाष्टमीला नक्की बनवा आणि आवडल्यास लाईक करा। या ठिकाणी मी 1 कप कोकोनट पावडर कस्टर्ड कोकोनट पावडर घेतलेली आहे आणि ती 1 कप मी बारीकच आहे, पण मग तरी मिक्सरला थोडीशी फिरवून घेतली आणि मिक्सरला फिरवून झाली की एका मिक्सिंग बाउल मध्ये ती टाकून घेऊया। या ठिकाणी मिक्सिंग बाउल मध्ये टाकून घेतल्यानंतर यामध्ये सर्वात आधी 4 चमचे पिठी साखर घालणार आहोत। 4 चमचे पिठी साखर जी आहे ती 1 कपाला सफिशियंट आहे। खूप जास्त गोड किंवा खूप जास्त फिक्की ही रेसिपी अजिबात होत नाही। एकदम छान आणि परफेक्ट मेजरमेंट आहे। 4 चमचे या ठिकाणी टाकून झालेले आहे। आता इथे मी मिल्क पावडर घेतलेले आहे। मिल्क पावडरचं हे पॅकेट मी वापरले आहे, डेअरी व्हाइटनरचं, खूप छान आहे। आणि यातले मी 4 चमचे जे आहे मिल्क पावडर त्यामध्ये टाकलेले आहे। मिल्क पावडर 4 चमचे टाकून घेतली आणि व्यवस्थित मस्त मिक्स करून घेऊया। या ठिकाणी बघू शकता तुम्ही, मी परफेक्ट 4 चमचे जे आहे ती मिल्क पावडर टाकलेली आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया। एकदम साधी सिंपल रेसिपी आहे। बनवायला जास्त वेळ फारसा लागत नाही। या ठिकाणी 2 चमचे दूध जे आहे ते गरम करून थंड करून घेतलेले आहे। खूप जास्त गरम दूध अजिबात वापरायचं नाही। दूध गरम करून थंड केलेलं असायला हवं। 2 चमचे दूध जे आहे ते सफिशियंट आहे। जास्त दूध वापरलं तर मग ते पातळ किंवा चिकट होऊ शकतं। या ठिकाणी बघू शकता एकदम घट्टसर गोळा त्याचा व्हायला लागलाय आणि तो गोळा झाल्यानंतर सर्वात थोडेसे मोठ्याच्या आकाराचे 3 गोळे आपण या ठिकाणी करून घेणार आहोत। थोडेसे मोठे आहे, खूप जास्त बारीक नाही आणि खूप जास्त मोठेही नाही। तुम्ही बघू शकता। तर हे 3 गोळे तयार झाल्यानंतर यापेक्षा छोटे 3 गोळे मी बनवून घेणार आहे। 3 गोळे बनवून झाल्यानंतर 2 चमचे अजून मी या ठिकाणी मिल्क पावडर जी आहे ती टाकून घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं। थोडंसं हलकंसं दूध टाकायचं। आता खूप जास्त दुधाची गरज नाहीये, हलकंसं दूध फक्त या ठिकाणी टाकायचं आहे। साधारणतः अर्धा चमचा दूध या ठिकाणी लागेल। आता दूध टाकल्यानंतर पुन्हा हलकंसं छान गोळा तयार झाला की छोट्या आकाराचे 3 गोळे या ठिकाणी मी बनवून घेणार आहे। खूप सुंदर आणि काहीतरी नवीन अशी रेसिपी आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, जे आधी गोळे बनवले त्यापेक्षा याचा जो पोर्शन आहे तो मी खूप कमी घेतलेला आहे आणि छोटे छोटे गोळे या ठिकाणी 3 मी बनवून घेतलेले आहे। याआधीही मी धनिया पंजिरी कशी बनवायची त्याच्या रेसिपीचा व्हिडिओ जो आहे तो यूट्यूबवर अपलोड केलेला आहे। तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये बघू शकता त्याची लिंक। या ठिकाणी 3 गोळे जे आहे ते बनवून तयार झालेले आहे। आता यामध्ये मी रेड कलरचा फूड कलर घातलेला आहे राहिलेल्या पिठामध्ये। आता राहिलेल्या पिठामध्ये घातल्यानंतर मस्त व्यवस्थित मिक्स करायचं। पूर्ण कलरचं बाइंडिंग त्याला येईपर्यंत मिक्स करून घ्यायचं। 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित मिक्स केलं ना, पूर्ण कलर जो आहे ना त्याचा पूर्ण याला पसरला जातो। या ठिकाणी बघू शकता रेड कलर जो आहे तो मी टाकून घेतलेला आहे। खूप जास्त प्रमाणात नाही टाकला, थोडासा मी पिंक शेडमध्ये ठेवलेला आहे। खूप जास्त रेड पण नाही केलं। तुम्हाला आवडेल तसा कलर तुम्ही यामध्ये टाकू शकता। तुम्ही रेड, येल्लो असेल तर येल्लो असे कलर टाकले तरी चालेल। या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्याचेही 3 गोळे मी तयार केले समप्रमाणात आणि ते जे आहे हातावरती असं दोन्ही बाजूने आपण जी पुरणासाठी खालची वाटी बनवतो सेम त्या टाईपमध्ये
पसरवून घ्यायचं, मध्ये जास्त पातळ करायचं नाही। कडा जी आहे ती व्यवस्थित अशी वाटीसारखी करून त्यामध्ये तो मोठा गोळा बनवलेला होता तो त्यामध्ये टाकायचा आणि पूर्णासारखं जे पुरण भरतो आपण पोळीला सेम त्या पद्धतीने गोलाकार करून घ्यायचा। मध्ये प्रेस अजिबात करायचं नाही, एकदम गोलाकार करायचं। आता गोलाकार झाल्यानंतर सर्व बाजूनी जो रेड कलरचा कॉम्बिनेशन आहे ते सर्व बाजूनी लागलं जातं आणि तुम्ही हाताच्या साहाय्याने बोटांच्या साहाय्याने त्याची कड जी आहे ना मटक्यासारखी अशी दाबून घेऊ शकता आणि सुंदर असा आकार त्याला हातानेच द्यायचा आहे। या ठिकाणी बघू शकता मी बोटांच्या साहाय्याने त्याची जी कड आहे ती अशी दाबून घेतलेली आहे आणि मस्त त्याला मटकीचा जो आकार आहे तो या ठिकाणी दिलेला आहे। तुम्ही अशा पद्धतीने ते राहिलेले 3 गोळे त्याच्यावर ठेवले तरी चालेल, पण मी थोडंसं डेकोरेशन म्हणून या ठिकाणी राहिलेल्या गोळ्यांपासून मी थोडंसं त्यामध्ये येलो फूड कलर होता तो टाकला आणि त्याचे बारीक बारीक गोळे तयार करून बाजूने चिपकून दिले आणि वरतून आता मटकी तयार झाल्यानंतर या ठिकाणी जी कोकोनट पावडर आहे ती वरतून टाकायची, मक्खनसारखी छान दिसते आणि त्यानंतर जे राहिलेले 3 गोळे होते आपण ठेवलेले ते यावरती कोकोनट पावडरमध्ये ते घोळून घ्यायचे आणि मग ठेवायचे, म्हणजे ते मक्खनसारखे खूप सुंदर दिसतात आणि खूप छान आणि सिंपल रेसिपी आपली तयार आहे। नक्की या गोकुळाष्टमीला बनवून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील। अशाच नवनवीन रेसिपीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। या ठिकाणी बघू शकता दिसायला किती सुंदर दिसतंय आणि राहिलेले गोळे सुद्धा मी काय केलंय, जी कोकोनट पावडर आहे त्यामध्ये असे घोळून घेतले छान एकसारखे गोळे करून आणि ते त्यावरती ठेवले। खूप मस्त त्याचं जे डेकोरेशन आहे आणि किंवा त्याचा आकार जो आहे सुंदर दिसतो आणि त्याच्यावरती ते कोकोनट पावडर पण आहे ना खूप छान वाटते, म्हणून मग ते त्यामध्ये थोडेसे घोळून घ्यायचे आणि मग त्यामध्ये हे ठेवायचे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मस्त का स्वस्त राहा आणि मेल्ट होत असेल तर फ्रीजमध्ये ठेवून नंतर तुम्ही 1-2 तासानंतर मिठाई कापून खाल्ली तरी चालेल। खूप सुंदर सोपी रेसिपी आपली तयार आहे।